आज लातूर मध्ये गेलो होतो बरं का, म्हणजे गॅलेक्सी मॉलला गेलो होतो आणि ह्या मित्रानं त्याचा इतका भारी ऑटो सजवला ना आणि त्याचं नाव दिलं दिलरुबा. बरं झालं रुपा नाही दिलं ना. तेवढंच आहे ना, बारीक बारीक पाऊस चालू होतं बरं का. लगेच मी आपल्या हॉटेलमध्ये गेलो आणि एक चहा घेतला बरं का. तेवढंच आहे ना, मी बंट्याच्या शॉपवर गेलो बरं का. बंट्याच्या शॉपवर गेलो तर गचा गच एकदम माल भरला होता बरं का, एकदम कच काटून. शॉप मध्ये ना सगळ्या पोरींची आणि पोरांचे बी सगळे चप्पल बुट सगळे असतात बरं का. तुम्ही कच काटून विजिट करा इथं. पण तिथून मी डायरेक्ट लातूरला निघतो बरं का, तुम्हाला 2 बोट करू. मी आहे ना आता गॅलेक्सी मॉलला आलो बरं का. गॅलेक्सी मॉलला सगळी माहिती देणार, तुम्ही पटापट लवकर मला फॉलो करून घ्या. कशी गेलो आणि डायरेक्ट लिफ्टचा दरवाजा उघडून डायरेक्ट कचकिन्यामध्ये बसलो आणि 3 नंबरचं बटन दाबून डायरेक्ट वरी गेलो बरं का. ढगात नाही, डायरेक्ट 3ऱ्या फ्लोअरवर. इथं खरंच आले ना, लय डेव्हलप झाले बरं का. हे पहिलं आलं ना असं नव्हतं. इथलं कुठलं आणलं की टावर तेच माहिती. तुम्ही सांगा बरं का, एक टावर कुठून आणले ते कमेंट करून. तर मी तुम्हाला ना सगळं गेमिंगचं दाखवणार आहे. मध्ये आले ना एवढा पेस होता ना बाहेर, आणि कुठला गेम खेळावं तेच कळत नव्हतं, कारण की इथं एवढे गेम होते. इथं काय गेम खेळायचं नाही बरं का, कारण की हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला लागलो, कारण की तुम्हाला माहित हो ना आणि आपल्या पब्लिकला बी माहित हो की आपल्या लातूर मध्ये काय काय झालेलं आणि काय काय डेव्हलप होईल. इथं आहे ना तसला छडीचा गेम दिसला बरं का, म्हणजे ते बोर्डवर असतात ना खेळते ते गेम. आता हे बॉल घेऊनच जाणार होतो, पण नको म्हणलं, पुन्हा कॅमेरा चेक केल्यास मला पकडतील. पण आता ह्या वेळेस ना मी एकटा आलोय बरं का. पण पुढच्या वेळेस ना 100% पायल माने आपली लातूरची रील स्टार आहे तिलाच घेऊन येणार आहे इथं गेम खेळायला, म्हणजे मला सगळे गेम माहित होतील ना. सगळं आपलं गेम बघून सगळं झालं होतं बरं का. डायरेक्ट आम्ही खाली गेलो. ह्या खाली गेल्यास ना आम्ही काचतून बघालतो बरं का. आपलं लातूर कसलं भारी दिसायला म्हणलं राव. मी जर इथून उडी खाल्ली तर काय होईल सांगा बरं. मला माहिती आहे कोण कुणाचं नसते, म्हणून आम्हाला जायला ना उशीर झाला होता बरं का. आता नाही ना वसवाडीच्या उड्डाणपुलावर एका काकाचा ऍक्सिडेंट झाला बरं का. चला म्हणलं त्यांना काहीतरी आपण जे होईल ना ते मदत करू म्हणलं. काकांपाशी गेलो आणि त्यांना सांगितलं बरं का, म्हणजे तुम्ही ना मुलांना फोन लावा आणि बोलवून घ्या म्हणून. म्हणजे कारण की त्यांनी पॅनिक होत होते ना, म्हणजे त्यांनी भीत होते. त्यांचा मुलगा आला ना, आम्ही त्यांना रिक्षामध्ये बसवलं आणि त्यांना जावं म्हणलं हॉस्पिटलमध्ये. आपण पुढच्या ब्लॉग मध्ये लवकर भेटणार भाऊ. DRM ब्लॉगला लवकर फॉलो करा आणि तेवढे कमेंट करा.